या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। महापालिकेच्या मिरज तालुक्यातील 11 जिल्हा परिषद तर 22 पंचायत समितींच्या गणात अर्ज भरण्यासाठी अखेरचा दिवस होता। भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्ष आणि अपक्षांनी अर्ज दाखल केलेत। समडोळी, भोसे, कसबे डिग्रज, कौलापूर, बुधगाव, एरंडोली, कवठेपिरान गटात जोरदार चुरस निर्माण झाली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता। पक्षांकडून अखेरच्या क्षणी एबी फॉर्म दिल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे। समडोळी गटातून हरिपूरचे भाजपचे नेते अरविंद तांबवेकर तर काँग्रेसकडून दस्तगीर मुजावर यांची लढत होतीये। कौलापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपकडून माजी ग्रामपंचायत सदस्या मंजुश्री कांबळे लढत आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रेरणा पोळ निवडणूक रिंगणात आहेत। कसबे डिग्रज काँग्रेसकडून प्रशांत अवधूत तर भाजपकडून प्रदीप पाटील निवडणूक रिंगणात आहेत। भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने आशिष जाधव यांना उमेदवारी दिली आहे। ही निवडणूक अटीतटीची होणार आहे। बेडक जिल्हा मतदारसंघातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी अस्मिता होनमोरे यांना उमेदवारी दिली आहे। म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप प्रवेश केलेले महादेव दबडे यांच्या पत्नी नीलम दबडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर एरंडोली मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांना भाजपकडून तर स्नेहल मोरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेने बेडक जिल्हा परिषद गटातून अस्मिता आळवे, मालगावमधून चंदिका होनमोरे, कौलापूरमधून साक्षी मोहिते, बुधगावमधून संगीता गोसावी, कसबे डिग्रजमधून महावीर पाटील, म्हैसाळमधून रेखाताई होनमोरे यांना उमेदवारी दिली आहे। आटपाडी तालुक्यातील झरे येथे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील धाडसी चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले। या आव्हानात्मक गुन्ह्याचा कोणताही ठोस पुरावा नसताना तांत्रिक आणि गोपनीय माहितीद्वारे बँकेचे लॉकर्स गॅस कटरने कापून दागिने लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला जेरबंद केले। संशयित राहुल रजनीश शर्मा, विश्वजित विजय पाटील, संकेत अरुण जाधव, इजाज राजू अत्तार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या चौघांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, जीप, गावठी पिस्तूल असा 3,25,54,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जिल्हा बँकेच्या झरे शाखेत 7 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास खिडकीची काच फोडून गच गॅस कटरने कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत 22 सेफ डिपॉझिट लॉकर कटरने तोडून ग्राहकांनी ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी चोरून नेली होती। या धाडसी चोरीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्हीचा DVR सोबत नेला होता, त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। तरीही पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला। तपास सुरू असतानाच पलूस येथे एका लॉजवर 7 ते 8 दिवसांपासून उत्तर प्रदेशातील काही जण उतरल्याची आणि त्यांना स्थानिक तरुणांनी मदत केल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तिथे जाऊन तपास केला तेव्हा विश्वजित पाटील याचं उत्तर प्रदेशात गलाई दुकान होतं। त्याचा सराफ दुकानदार राहुल शर्मा याच्याशी ओळख होती, त्यामुळे शर्मा हातातील साथीदारांना घेऊन आला होता। त्यांना संकेत जाधव, इजाज अत्तार यांनी चोरीसाठीचे साहित्य पुरवल्याचं समजलं। तात्काळ पथक उत्तर प्रदेश, दिल्लीकडे रवाना झालं। उत्तर प्रदेशातील ककराळा येथे शर्माला सोन्याच्या लगडसह ताब्यात घेतले। तिथून त्याला सांगलीत आणलं। त्यानंतर संशयित विश्वजित पाटील, संकेत जाधव, इजाज अत्तार यांना सांगलीवाडीतील फल्लेमंगल कार्यालयाजवळ जीपमधून ताब्यात घेतलं। जीपमध्ये सोन्याचे चांदीचे दागिने, रोकड, गावठी कट्टा, 4 काडतुसे, गॅसची बाटली जप्त केली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी 28 तर पंचायत समिती गणासाठी 38 असे एकूण 66 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील यांच्या उपस्थितीत करंजे जिल्हा परिषद गटाकडून भाजपाकडून प्रिया सुनील खंदारे यांनी, तर भाळवणी गटाकडून भाजपकडून नितीन राजे जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर लेंगरे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून मनीषा प्रकाश बागल यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलाय।
खानापूर तालुक्यात नागेवाडी, भाळवणी, लेंगरे आणि करंजे असे एकूण जिल्हा परिषदेचे 4 गट, तर नागेवाडी, गारडी, भाळवणी, आळसन, लेंगरे, पारे आणि करंजे आणि बलवडी असे एकूण पंचायत समितीचे 8 गण आहेत. तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, मात्र इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे योग्य आणि सक्षम उमेदवार निवडणं हे राजकीय पक्षांच्या नेत्यांपुढील मोठं आव्हान आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालय आवारात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. गर्वात घर नेहमी खाली असतं, रावणाला सुद्धा गर्व झाला आणि त्याची लंका जळून गेली. कुणीच गर्व करण्याची आवश्यकता नसते. जी लोक म्हणत होती खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाहीत, त्या लोकांची गेल्या 2-4 दिवसांपासून पळापळ सुरू आहे. आम्हाला कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्स नाही आणि आम्ही खचून जाणारे कार्यकर्ते नाही. विरोधकांना वाटते तशी परिस्थिती या निवडणुकीत अजिबात होणार नाही असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घोळ सुरूच राहिला. सर्वच राजकीय पक्षांकडून गट आणि गणांसाठी उमेदवार निश्चित करण्यावर खलबत तेचली, परंतु काही जागांवर तोडगा न निघाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट झाली. त्यामुळे राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर न करता थेट उमेदवारांना ईबी फॉर्म दिले. वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना होईल, तर खानापूर आटपाडीत भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना, तर कवठेमंकाळला महायुती विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी, तासगावला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी तिरंगी, तर जतमध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय लढत होणार असल्याचं स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या 61 गट आणि पंचायत समितीच्या 122 गणांसाठी निवडणूक होतीये. झेडपी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरू झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. निवडणुकीचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसून आलंय. उमेदवार फायनल करण्यासह आघाडीबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या बैठकांचं गुऱ्हाळ दुपारपर्यंत सुरू राहिलं. राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर न करता महानगरपालिकेप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांनी सकाळी 11 वाजता थेट एबी फॉर्म दिला. युतीकडून शक्य तिथं युती करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख यांच्यासह सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांच्याकडून बैठकांचं सत्र सुरूच राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, अजितदादा राष्ट्रवादीकडून संजय काका पाटील, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, सेनेकडून सुहास बाबर, संजय विभुते यांच्यात बैठकांचा सपाटा सुरू होता. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असताना उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये घनकचरा व्यवस्थापन, 62 कोटींची घरपट्टी वसुली, ठेकेदारांची थकीत देणी, मालमत्तांचे GIS मॅपिंग यांसह अनेक कामे करण्यात आली आहेत. शिवाय ठेकेदारांच्या पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवल्याने महापालिकेची 12 कोटींची बचत झाली असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. महापालिकेत गेल्या 2.5 वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. या काळात झालेल्या विकास कामांची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. ते म्हणाले, PM ई-बस सेवेअंतर्गत बस टर्मिनस आणि चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी 11 कोटींचा निधी मंजूर झालाय. हे काम 50% पूर्ण झालंय. मिरजेतील काळी पुनरुज्जीवन 6 कोटी 68 लाखांचं काम प्रगतीत आहे. सांगलीतील 100 फुटी रस्त्याचे 15 कोटींचं काम पूर्ण झाले. फुटपाथ, बगीचा, चौक सुधारणेची 5 कोटींची 10 कामे मंजूर झाली आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून पावसाळी पाण्याच्या नियोजनासाठी 591 कोटी मंजूर झाले असून त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेच्या 35 शाळा दुरुस्तीचं काम हाती घेतल्याचं आयुक्तांनी सांगितलं. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कोणतीही अभय योजना न राबवता 62 कोटी रुपयांहून अधिक वसुली केली आहे. ऑनलाईन भरणा, QR कोड सुविधा आणि कठोर कारवाईमुळे महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा मार्च अखेर 85 कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट आहे. शहरात 34 आरोग्य केंद्र प्रस्तावित होती, त्यातील 19 कार्यरत झाली असून 10 पूर्ण झाले, तर मार्च अखेर 5 आरोग्य केंद्र पूर्ण होणार आहेत. शहरातील 2 लाख मालमत्तांची GIS मॅपिंग पूर्ण झाले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि इतर युटिलिटीचे 100% GIS लेयर्स तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशी येथे बांधलेला मणिकर्णिका घाट उत्तर प्रदेश सरकारने पाडल्याच्या निषेधार्थ महापालिका क्षेत्रातील धनगर समाज बांधवांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावेळी सर्व समाज बांधवांनी काळ्या फिती बांधून उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवलाय.
सांगली शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्यानजीक धनगर समाज बांधवांनी निषेध आंदोलन केलं। ही घटना धनगर समाज बांधव यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील इतर समाज बांधवांच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्ह आहे। ज्या अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर हिंदू देवदेवतांची हजारो मंदिरे बांधली, कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, कायापालट केला, धर्मशाळा बांधल्या, नदीकिनारी घाट उभारले, त्या राजमातेचा दैदिप्यमान इतिहास पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकारने केलाय। याचा आम्ही सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करत असल्याचे संदीप टेंगले यांनी सांगितले। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशी येथे सन 1771 मणिकर्णिका घाट बांधला होता। मात्र गत आठवड्यात उत्तर प्रदेश सरकारने विकासाच्या गोंडस नावाखाली हा ऐतिहासिक घाट जमीनदोस्त केलाय। त्या ठिकाणच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि गंगामाता यांच्या प्रतिमाही उद्ध्वस्त केल्या। उत्तर प्रदेश सरकारचा हा डाव महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेचा स्वाभिमान दुखावणार आहे। या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी दत्तात्रय ठोंबरे, सचिन सरगर, सुरेश टेंगले, भूपाल सरगर, विनायक रुपनर, अमित पारेकर, दरिबा बंडगर, बाळासाहेब फोंडे, अतुल सरगर, प्रताप चव्हाण, भारत खांडेकर, दगडू फोंडे आणि बाळासाहेब गडदे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पलूस तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पलूस तहसील कार्यालय आणि पंचायत समिती स्तरावर इच्छुकांनी एकच गर्दी केली होती। दिवसभराच्या या अर्जवारीनंतर तालुक्यात पंचायत समितीसाठी 97 तर जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी 63 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावण्यासाठी दंड ठोपटले। आता उद्या होणाऱ्या अर्जांच्या छाननीकडे सर्वांचं लक्ष लागले असून त्यानंतरच खऱ्या संघर्षाची आकडेवारी समोर येईल। पंचायत समितीच्या 8 गणांसाठी झालेल्या अर्ज सादरीकरणात महिला शक्तीचं विशेष दर्शन घडले। एकूण 97 अर्जांपैकी 42 अर्ज महिलांचे असून त्यांनी पुरुष उमेदवारांना कडवं आव्हान दिले। यामध्ये आमनापूर गणाने 19 अर्जांसह उच्चांक गाठला असून विशेष म्हणजे येथे सर्व उमेदवार पुरुष आहेत। बांबोडे 15 अर्ज आणि कुंडल 13 अर्ज असून येथेही मोठी चुरस पाहायला मिळते। मात्र भिलवडी गणाचं चित्र काहीसं वेगळं असून येथील सर्व 5 अर्ज केवळ महिला उमेदवारांनी दाखल केलेत। जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी 63 उमेदवारांनी अर्ज भरले। त्यात भिलवडी गटात सर्वाधिक 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने संपूर्ण तालुक्याचं लक्ष या गटातील लढतीकडे लागले। दुधोंडी गटाने नवा इतिहास रचला असून येथील सर्वच्या सर्व 16 उमेदवार महिला आहेत। कुंडल आणि अंकलखोप गटात प्रत्येकी 14 अर्ज आले असून येथेही चुरस पाहायला मिळणार आहे। निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीला संथ असलेला अर्जांचा वेग शेवटच्या 2 दिवसात कमालीचा वाढलाय। एकट्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीसाठी 93 तर जिल्हा परिषदेसाठी 55 अर्ज प्राप्त झालेत। आता माघारीनंतर कोणते दिग्गज रिंगणात राहतात आणि कोणाची पॉवर चालते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तत्कालीन नगरपालिकेच्या 1946 पासूनच्या मालमत्तांचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं। त्यानुसार 1199 मालमत्ता सापडल्या असून त्या 7 वाऱ्यावर महापालिकेचं नाव लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। याची लँड बँक तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली। ते म्हणाले, महापालिकेच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी मालमत्ता विभागाकडे एक अभियंता नियुक्त करून नोंदणी अधिकारी यांनी शोधलेले 7 वारा उतारे याची खात्री करून समक्ष जागेवरील परिस्थितीनुसार मालमत्ता रजिस्टर करता येणार आहे। पालिकेचे नाव न लागलेल्या जागांची यादी नगररचना विभागाकडून तपासून नाव लावण्यासाठी प्रस्ताव तयार करून घेणे, नगर भूमापन विभागाकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा करण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे। महापालिकेच्या जागांचा शोध घेऊन या जागांवर पालिकेचं नाव लावण्यात येणार आहे। अशा जागांची लँड बँक तयार करण्यात येणार आहे। महापालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या जागा भूसंपादित करण्यासाठी SOP तयार करण्यात आली आहे। प्रत्येक प्रभागात अशा जागांचा शोध घेतला जाईल। प्रभागनिहाय या जागांमधील आवश्यक असलेल्या जागांचं भूसंपादन करून त्या सार्वजनिक वापरात आणल्या जातील। त्यावरील आरक्षण विकसित केलं जाणार आहे। जागा मालकास TDR FSI आणि गरज असेल तिथे आर्थिक मोबदला दिला जाणार आहे। तसेच महापालिकेच्या मालकीच्या ताब्यातील मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून 28 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। प्रशासकीय काळात 100 वर्ष भाड्याने दिलेली 12 कोटींची जागा महापालिकेने ताब्यात घेतली। होर्डिंग नियमित करून 75 लाखांची वसुली केली। 40 वर्ष थकबाकी असलेल्या रुग्णालयाकडून 1,60,00,000 रुपये वसूल केले। खोकी गाळे यांच्या भाड्यात वाढ करून गतवर्षी 3 कोटींची वसुली केली। नवीन जाहिरात धोरणाची अंमलबजावणी सुरू केल्याने महापालिकेला वार्षिक 21 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले।
तासगाव तालुक्यातील नागाव कवठे परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुषार कृष्णा शिरतोडे हा तरुण 7 जानेवारी रोजी रात्री कॅनॉल परिसरात गेला असता त्याचा आरोपी ओंकार वाघमोडे याच्याशी पूर्वीच्या वादातून वादावादी झाली. या वादाचा पारा चढत जाऊन झालेल्या हाणामारीत तुषार गंभीर जखमी झाला. हल्ल्याच्या वेळी आरोपीला एका 15 वर्षीय मुलाने मदत केल्याचं तपासात समोर आले. जखमी अवस्थेत तुषारला तात्काळ मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तब्बल 13 दिवस त्याच्यावरती उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना 20 जानेवारी रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या अहवालानुसार गंभीर जखमांमुळेच तुषारचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले. घटना घडल्यानंतर तासगाव पोलिसांनी सुरुवातीला जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला होता. मात्र तुषारचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी प्रकरणात आता भारतीय न्याय संहितेचा कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा वाढवलाय. मुख्य आरोपी ओंकार वाघमोडे याला अटक करून न्यायालयात कोठडीत ठेवण्यात आले. गुन्ह्यात सहभागी असलेल्या 15 वर्षीय मुलाची सांगली येथील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला धारदार चाकू जप्त केला असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.